उद्या दिनांक 22 दुपारी 1 वाजता सांगलीमध्ये पुष्पराज चौक मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक तेथून जो आमचा भव्य मोर्चा निघणार आहे तेथून आम्ही सुरुवात करतो आहे। साधारण मोर्चाचं स्वरूप किंवा मार्ग तेथून जिल्हा परिषद समोरून पंचमुखी मारुती रोडपासून हिराबाग कॉर्नर टू राजवाड्याची मागील बाजू, तेथून आपण शिवाजी महाराजांचा पुतळा, तेथून मारुती चौक, तिथून उजवीकडं वळून बालाजी मंदिर चौक, परत राईट मारून भारती विद्यापीठच्या समोरून बापूंचा जिथं पुतळा आहे तिथं समारोप आणि तिथं सगळ्यांची भाषणं, सगळ्यांचं काय सांगता समारंभ आम्ही तिथं करणार। अशा पद्धतीनं तो रूट आहे आमचं। जिल्ह्यातून तर लोक येतीलच, महाराष्ट्रातून लोक येतील, कारण आमच्या पक्षानं असेल, विविध पक्षांनी, महाआघाडीच्या काही घटकांनी, सर्वांनी आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीचं जे वाचाळवीर आहेत महाराष्ट्रात त्यांना रोखण्यासाठी, त्यांना थांबवण्यासाठी, ते पण सुसंस्कृतपणाने त्या पद्धतीनं त्यांना थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे आणि एक होऊन त्याच्याबरोबर लढलं पाहिजे आणि सर्व एक होऊन त्यांना एक संदेश द्यायचा। जे सरकार चालवतात, मग मुख्यमंत्री साहेब असो, भाजपवाले असो, RSSवाले असो, सगळे जे चालवतात त्यांना आम्हाला मेसेज द्यायचा आहे की अशा पद्धतीनं हे काय चालणार नाही, योग्य वेळी थांबवा त्यांना, आणि तुम्हाला मान्य असेल हे त्यांचं तर येऊन सांगा की हे आम्हाला मान्य आहे, आणि मान्य नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा, त्यांचा राजीनामा घ्या। अशा पद्धतीचा आमचा विचार तिथं असणार आहे। आणि उद्या मी निश्चित सांगतो की या पुरोगामी विचाराला किंवा या सुसंस्कृतपणाला जिल्ह्यातील तर येतीलच आणि महाराष्ट्रातील जे या विचाराचे लोक आहेत ते उद्या निश्चित या निमित्ताने या मोर्चाला दिसतील। उद्या सांगली जिल्हा या सगळ्या जिल्ह्यातल्या जनतेला आम्ही सगळ्यांनी आवाहन केले, सर्वपक्षीय निषेध मोर्चा, ज्या काही घटना या ठिकाणी घडत आहेत या जिल्ह्यामध्ये त्या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी एक सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी काढला जातो आहे। 1 वाजता या मोर्चाची पुष्पराज चौकातनं सुरुवात होते आणि याची सांगता पंचमुखी मारुती मंदिर, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याचबरोबर मारुती चौक, बालाजी चौक, हे सगळं घेत महानगरपालिका आणि त्यानंतर स्टेशन चौकामध्ये या मोर्चाची सांगता सभा या ठिकाणी संपन्न होते। यासाठी राज्यातनं महाविकास आघाडीचे नेते तर येणारच आहे, पण त्याबरोबर पुरोगामी विचाराचे या राज्यातले अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब, या जिल्ह्यातले खासदार आदरणीय विशाल पाटील दादा, त्याचबरोबर माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब, आदरणीय आमदार अरुणांना लाड, आदरणीय आमदार रोहितदादा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन मानसिंगभाऊ नाईक, त्याचबरोबर या जिल्ह्यातले आजी माजी आमदार जे या जिल्ह्याचा विचार जपण्यासाठी राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करत आहेत, ते सगळे नेते मंडळी आणि राज्यातले अनेक खासदार आणि आमदार या मोर्चासाठी येत आहेत। पक्षाचे काही फ्रंटल सेलचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर पक्षामध्ये काम करणारे राज्यस्तरावरील सगळे नेते या निषेध मोर्चामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी, या प्रवृत्तीला थांबवण्यासाठी, या प्रवृत्तीला कुठंतरी या राज्यात थांबवलं पाहिजे, या प्रमुख भूमिकेनं या ठिकाणी
या मोर्चामध्ये आणि सभेमध्ये येणार आहेत. ह्या मोर्चाची मोठी अशी व्याप्ती आहे. कोणतंही आमचं नियोजन नाही, आम्ही फक्त आव्हान केलं आहे. त्यामुळं या जिल्ह्यात एक मोठा मोर्चा, ज्या घटना या ठिकाणी गेल्या 8-10 दिवसामध्ये घडलेल्या आहेत, त्या घटनेचा कुठेतरी चौकशी व्हावी आणि त्या चौकशीच्या अनुषंगानं आणि जी काही वक्तव्य लोकनेते कैलासवासी राजाराम बापूंच्यावर, त्याचबरोबर आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावर आणि अन्य काही नेत्यांच्यावर सातत्यानं केली जात आहेत, त्यामध्ये आमचे नेते आदरणीय पवारसाहेब आणि या सगळ्या नेत्यांच्यावर जी वक्तव्य खालच्या पातळीला जाऊन केली जात आहेत, त्याचा कुठेतरी निषेध आता सार्वजनिक स्वरूपावर सगळीकडे तर होतो आहे. पण एकत्रितरित्या या सांगली जिल्ह्यामध्ये, ज्या सांगली जिल्ह्यानं पुरोगामी विचार जपला आहे, एक चांगला विचार स्वर्गीय वसंतदादांच्या माध्यमातून या राज्याला दिला. अनेक नेते मंडळींच्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, असे अनेक नेते मंडळी किंवा अनेक मार्गदर्शक मंडळी या जिल्ह्यामध्ये होऊन गेली. त्यांचा विचार या जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण सोडून जपण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आणि तोच विचार या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे.